श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या आपल्याच युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. या मार्च महिन्यामध्ये कोणती कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या कार्यांसाठी विशेष महत्त्व देणं आवश्यक आहे, हे समजून घेणारा अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुमची वृषभ रास आहे. प्रत्येक व्यक्ती राशीफळ जेव्हा समजून घेत असतो त्यावेळेस त्याला काही गोष्टींमध्ये खूप शुभता किंवा शुभ संकेत प्राप्त होतात. माहितीच्या अनुषंगाने त्याच्या जीवनामध्ये तसा प्रगतीचा काळ येतो, उत्कर्ष प्राप्त होतो. पण राशीफळ हे का समजून घ्यायचं असतं? आपली जी दैनंदिनी आहे, जी दिनचर्या आहे, ती ठरवण्यासाठी, काही विशेष कार्य हाती घ्यायचेत की नाही हा संभ्रम क्लिअर करण्यासाठी आपण राशीफळ समजून घ्यायचं असतं. तुमचं एक विशिष्ट कार्य आहे, ते कार्य संपन्न होईल का, त्या कार्यामधले अडथळे कसे कमी करायचे हे समजून घ्यायचं असेल तर तुमची जन्मपत्रिका पाहणं फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून घेता येतं की हे कार्य आपण या महिन्यात करावं की नाही. त्यामुळे राशीफळानुसार आपण समजून घेत आहोत, चंद्र राशीप्रमाणे समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. हा महिना खूप विशेष असणार आहे. या महिन्यामध्ये होलिका दहन येतं, होळी पौर्णिमा येत असते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये एक विशेष योग होतोय, तो म्हणजे ग्रसोदित चंद्रग्रहण पाहावयास मिळणार आहे. ही खगोलशास्त्र प्रेमींसाठी एक पर्वणी असते ज्यावेळेस ग्रहण होत असतात. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण महिना आहे, विशेष महिना आहे. आणि चंद्रग्रहणासंदर्भातील मनातील गैरसमज दूर करण्यासाठी हे चंद्रग्रहण आपण कधीपासून पाळावायचं आहे, या चंद्रग्रहणाचे परिणाम आपल्यावरती काय होऊ शकतात हे समजून सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो समजून घ्या आणि त्या अनुषंगाने चंद्रग्रहणाचे नियम, व्रत, वैकल्य किंवा पूजा अर्चन करण्यासाठी किंवा मनःशांती प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घ्या. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष, कारण या ठिकाणचे अधिपती बुध यांचं गोचर दशमात होतंय. बुधांचं गोचर हे कुंभ राशीतनं दशम भावातनं होणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अभ्यासासाठी एकसंगता साधता येणं असं म्हणायला हरकत नाही. परंतु राहुयुक्त ज्यावेळेस बुध यांचं गोचर होतं त्यावेळेस मात्र थोडासा संभ्रम स्थिती निर्माण करून दिली जाते. परंतु परीक्षेसाठी मात्र हा कालावधी अत्यंत उत्तम असणार आहे. तुम्हाला एक्झाम सोप्या जाऊ शकतात, प्रत्येक पेपर चांगला जाऊ शकतो. फक्त अभ्यासातली गती वाढवायची आहे. मंगळांच्या कृपेने, रवीच्या कृपेने तुम्हाला या महिन्यामध्ये ती साथ सोबत मिळू शकते. म्हणून अभ्यासासाठी हा महिना उत्तम आहे. प्रणयासाठी सुद्धा हा महिना विशेष. याचं आणखीन कारण म्हणजे त्रिकोणस्थानाचे स्वामी हे दशमातनं केंद्रातनं गोचर करणं. त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम मिळतात. या सगळ्या संभ्रमातनं तुम्ही बाहेर पडून जाल आणि पुन्हा एकदा तुमचं नातं घट्ट करण्यासाठी, दृढ करण्यासाठी तुमच्या दोघांचेही प्रयत्न होऊ शकतात. संतती सौख्यासाठी हा महिना उत्तम आहे. ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचे अशांसाठी तर अतिशय श्रेष्ठ हा महिना असणार आहे. या महिन्यामध्ये नियोजन करायचं आहे. वास्तूचं सौख्य प्राप्त होऊ शकतं आणि त्याचबरोबर वास्तूमध्ये काही रिनोव्हेशन करायचे, काही नवीन खरेदी करायची, यासाठी सुद्धा तुम्ही उत्साहाने सम्मिलित होऊन त्या गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात. त्या पद्धतीने हा महिना उत्तम आहे. मातृसौख्यासाठी हा महिना श्रेष्ठ आहे. याचबरोबर जोडदाराचं सौख्य आपण सप्तमावरनं पाहतो. सप्तम स्थानामध्ये येणारी वृश्चिक रास आणि मंगळांचं गोचर दशमातनं होतंय. कुंभ राशीतनं रवियुक्त, राहुयुक्त मंगळ गोचर करतायत. त्यामुळे थोडासा मतभेदाचा संवाद होणं अपेक्षित आहे किंवा असणार आहे. त्यामुळे काळजी चिंता नसावी, फार मोठ्या प्रमाणात मतभेद होणार नाहीयेत. नवम स्थानाकडे जाऊयात. नवम स्थानावरनं आपण आध्यात्मिक प्रगती होईल का, धार्मिक वृत्ती वाढेल का, शुभ संकेत येतील का, नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे, हा जॉब स्विच करायचा आहे, नवीन काहीतरी सुरू करायचा असा विचार होता पण कृती होत नव्हती, त्या सगळ्यांसाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. या महिन्यामध्ये फेरबदल होऊ शकतात. याचं मोठं कारण म्हणजे त्रिकोणस्थानाचे अधिपती त्रिकोणातनच गोचर करणं आणि त्यावर कुठल्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नाही. त्यामुळे विशेष चांगला संधीचा काळ तुमच्यासाठी घेऊन येणारी स्थिती संपूर्ण महिना दर्शवत आहे. लाभाची स्थिती उत्तम आहे, तसे व्यापाराचे सुद्धा सुंदर योग आहेत. ज्यांना व्यापार सुरू करायचा आहे, नवीन काहीतरी करू पाहताय, आयडिया नव्हती, काही कल्पना डोक्यात येत नव्हत्या आणि त्यामुळे अनिश्चितता नियमित होती आणि म्हणून कुठलेही कार्य सुरू होत नव्हतं, व्यवसाय सुरू होत नव्हता. अशा सगळ्यांसाठी या महिन्यामध्ये निश्चित तुम्ही तुमचा व्यवसाय निवडू शकता.
त्यावरती काम करू शकता, त्यामधली बारकावे समजून घेऊन तो व्यवसाय कसा मोठा करायचा आहे, काही चुका आहेत त्या कशा दुरुस्त करायच्या, त्या सगळ्या गोष्टींवरती अतिशय उत्तम विचार होऊ शकतो. याचं कारण म्हणजे तुमच्या दशम भावातली ग्रहांची स्थिती. रवी, बुध, मंगळ आणि या ठिकाणी असणारे राहुदेव या सगळ्यांचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. दशमात राहू जेव्हा येतात त्यावेळेस कल्पनाशक्ती ही जागृत करून देत असतात. तुम्हाला विचारही केला नव्हता, मी मनातही आणलं नव्हतं, पण या कार्यामध्ये मी उतरलोय आणि या व्यवसायामध्ये मी उतरलोय आणि उत्तम प्रकारे यामधनं प्रसिद्धी कीर्ती प्राप्त करून घेतली आहे, असा जो व्यक्ती म्हणतो त्याच्या पत्रिकेतील दशमातील राहूचे हे फळ आहे हे समजून घ्या. त्यामुळे दशमातल्या राहूंचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे, या महिन्यात मिळणार आहे. त्याचं स्वागत करायचं आहे. ते प्रत्येक निर्णय तुम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी तुम्हाला विचारशक्ती प्राप्त करून देतील, जी कल्पनाशक्ती तुमच्यामध्ये जागृत होईल, त्याचा निश्चित तुम्ही उपयोग करून घेणं आवश्यक आहे, असा प्रमुख सल्ला तुम्हाला राहील. लाभाची स्थिती उत्तम आहे, तसे खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत. व्यापार निर्मितीसाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यापारामध्ये तेजी प्राप्त करून घेण्यासाठी काही मशिनरी खरेदी करायची आहे, कामाची गती वाढवायची आहे, यासाठी काही कच्चा माल खरेदी करायचा आहे. अशा सगळ्या प्रकारे तुमचा पैसा इन्व्हेस्ट होऊ शकतो. खर्च याला म्हणता येणार नाही. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचेच योग या महिन्यात आहेत. या महिन्यामध्ये विशेष म्हणजे सोने चांदीचे जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे आणि त्याचबरोबर कापड उद्योगातील व्यावसायिक वर्गांना सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असणार आहे. तर आता आपण समजून घेतलं की 12 घरांवरनं आपल्या जीवनामध्ये कोणते महत्त्वपूर्ण बदल आपल्याला करता येणार आहेत या महिन्यामध्ये. मग सगळ्यात उत्तम कालावधी आहे ज्यांना नोकरी हवी आहे, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे आणि शिक्षण सुरू आहे, काहींच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. असा सुंदर उत्साहाने भरलेला मार्च महिना असणार आहे. मग या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला उपासना सुद्धा करावी लागणार आहे आणि ती काय करायची आहे ती समजून घ्या. ह्रीं राहवे नमः या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त या महिन्यात करायचा आहे, जेणेकरून व्यापारामधील स्थिरता प्राप्त होईल, उत्साहवर्धन होईल, कामाची गती वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही शैक्षणिक प्रगती करून घ्यायची आहे, जे नवीन शिक्षण घ्यायचं आहे त्या शिक्षणामध्ये सुद्धा यश प्राप्त होईल. आणखीन विशेष म्हणजे ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे, त्याच्यासाठी ऍडमिशन करायचं आहे, यासाठी सुद्धा गणपती स्तोत्र पठण करणं अनिवार्य आहे, गरजेचंच आहे. माध्यमातून त्या शिक्षणामध्ये यशदायी स्थिती निर्माण होऊ शकते. तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत ते नक्की पहा. आवडले ते इतरांपर्यंत शेअर करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.